बोगस बियाणं आणि खतांच्या तक्रारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मुंबई लोकलमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मारामाऱ्या, प्रवाशांवरील हल्ले, महिलांच्या डब्यातील वाद आणि हत्येसारख्या गंभीर घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या एकूण 2193 जनरल डब्यांपैकी केवळ 225 डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत। म्हणजे जवळपास 90% सर्वसाधारण डबे अद्यापही सीसीटीव्ही सुविधेविना आहेत। मुंबई विद्यापीठाने तिसऱ्या मुंबईमध्ये कॅम्पस उभारण्यासाठी रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल किंवा पेण या भागामध्ये 100 एकर जागेची मागणी राज्य सरकारकडे केलेली आहे। विद्यापीठाने यासाठी प्रस्ताव पाठवला आहे। जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसाने शेतातील पालेभाज्यांमध्ये मोठं नुकसान झालंय। त्याचा थेट परिणाम बाजारभावावरती झालाय। राज्यभर कोथिंबीरीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे तिचे दर अक्षरशः गगनाला भिडलेले आहेत। एपीएमसी बाजारात कोथिंबीरीची जुडी 40 ते 60 रुपयांपर्यंत पोहोचली आहे आणि किरकोळ बाजारात त्यासाठी तब्बल 80 ते 100 रुपये मोजावे लागतात। उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या नावाने त्यांच्या परवानगीशिवाय 11वीचे ऑनलाईन अर्ज भरले जातात। त्यांचा थेट प्रवेश यादीमध्ये समावेश झाल्याचा धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्यामध्ये उघड झालेला आहे। मानोरा परिसरातील सुभद्राबाई पाटील महाविद्यालयात 6 विद्यार्थिनी आणि 2 अशा 8 विद्यार्थ्यांच्या नावाने बनावट ऑनलाईन अर्ज भरून त्यांचा प्रवेश यादीमध्ये समावेश करण्यात आल्याचा प्रकार प्राध्यापकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। त्यामुळेच वाढत्या उष्णतेमुळे कोरडवाहू क्षेत्रातील पिकं कोमेजू लागलेली आहेत। कपाशी, उडीद, मूग, तूर आणि ज्वारी या पिकांची वाढ खुंटली असून या पिकांना तातडीने पावसाची आवश्यकता असल्याची शेतकरी सांगतायत। आणि दुसरीकडे बागायती क्षेत्रात कापूस आणि मका पिकांची स्थिती तुलनेने चांगली असल्याचंही समोर आलं आहे। राज्यभर गाजत असलेल्या भूम शहरात दूध प्रकरण ताजं असतानाच आता दुधना नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात संशयित पावडर आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। भूम तालुक्यातील वालवड या ठिकाणी गावाजवळ संशयित पावडर आढळली आहे। वालवड या ठिकाणी काही सजग युवकांच्या निदर्शनास हा प्रकार आला। पावडर पाण्यात मिसळल्यानंतर नदीतील पाणी पूर्णपणे काळसर पडलं आणि परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे। सध्या भूम परिसरात दूध भेसळीच्या अनेक घटना उघडकीस येत असताना ही पावडर नेमकी कोणती आहे याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC संगणक आधारित परीक्षा पद्धतीला विद्यार्थ्यांकडून होत असलेला विरोध लक्षात घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। संगणक आधारित परीक्षा प्रणाली तातडीने लागू न करता ती ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले। कोस्टल रोडच्या बोगद्यात बुधवारी कारला लागलेल्या आगीमुळे गोंधळ झाला। या पार्श्वभूमीवर महापालिकेने बोगद्यामध्ये मार्गदर्शक नियमावली लागू केली आहे। वाहन चालकांनी घ्यायची काळजी आणि आपत्कालीन उपाय यासंबंधी ही नियमावली लागू केली होती। मात्र आता बॅनर आणि पोस्टरद्वारे जनजागृती सुरू करण्यात आली आहे। व्यक्तिगत हितापेक्षा सार्वजनिक हित महत्त्वाचं असून विशिष्ट व्यवसायांवरती बंधनं घालण्याचा सरकारला अधिकार आहे। पीओपीचा वापर असाच सुरू राहिल्यास पर्यावरणाचं नुकसान अटळ असून पीओपीच्या मूर्ती तयार करण्याची मुभा द्यावी तसा अधिकार असल्याचं कोणी सांगू नये असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे। नाशिक जिल्ह्यातील दुगारवाडी धबधब्यामध्ये 20 वर्षीय अभिजित नवनाथ पवार याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। अभिजित हा नाशिक रोड या ठिकाणीचा रहिवासी असून तो मित्रमैत्रिणींसह 10 जणांच्या समूहासोबत फिरण्यासाठी या ठिकाणी आलेला होता। पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्यामुळे अभिजित खोल पाण्यामध्ये बुडाला। घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले। मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं। वैज्ञानिक, शिक्षणतज्ञ आणि पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला अहिल्यानगरमध्ये जिजाऊ ब्रिगेडने पाठिंबा जाहीर केलाय। पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आल्याचा आरोप करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने केलेली आहे। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आलं। जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामध्ये 30 वर्षीय विवाहित महिलेवरती सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे।
या प्रकरणी फतेपूर पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांविरोधात सामूहिक बलात्कार, अपहरण, दुखापत, धमकी कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकतीस वर्षांपूर्वी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यामुळे न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांच्या चलमालमत्तेवरती जप्तीचं वॉरंट बजावलेलं होतं. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाने बेलिफ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले असता जप्ती टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचं मुख्य दालन तब्बल 3 तास कुलूपबंद ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. येडगाव MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडेगाव शिवाराजवळ जामनेरहून जळगावकडे येणाऱ्या भरधाव कारचा भीषण अपघात झाला. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार डिवायडरला धडकून पलटी झाली आणि हा अपघात घडलाय. या भीषण अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 4 जण यात गंभीर जखमी झाले. एक महत्त्वाची बातमी आपल्याला बघायची. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाचा पुन्हा एकदा भडका उडाला आणि अमेरिकेने इराणच्या बंदर अब्बास भागात जोरदार हल्ले केलेत. या हल्ल्यामध्ये बंदर अब्बासमधील रेल्वे स्थानक आणि संचार टॉवर उद्ध्वस्त झालेले आहेत. बंदर अब्बास भागातला वीज पुरवठा यामुळे खंडित झालाय आणि हल्ल्यामध्ये बंदर अब्बासमधील 7 जण ठार झाल्याची माहिती आहे. इराणमध्ये केशम भागात सुद्धा अमेरिकेने जोरदार हल्ले केलेत. दक्षिण पूर्व इराणमधील विमानतळावर सुद्धा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलाय. तर अहवा शहरातल्या अनेक भागांमध्ये बॉम्बचा वर्षाव करण्यात आला आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतरची काही दृश्य समोर येत आहेत ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा विध्वंस झाल्याचं बघायला मिळत आहे. अमेरिकेने इराणवरती पुन्हा एकदा जोरदार हल्ले केले. त्यामध्ये बंदर अब्बास, अहवाज शहरांना आता लक्ष्य केलेलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. इराणने कुवेतमधील अमेरिकेच्या सैन्य तळांवरती जोरदार हल्ले केलेत. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिकेच्या तळांवरती मोठी आग लागलेली होती. इराणने बहरीनमधील अल साखीर इथल्या अमेरिकेच्या तळांवरती केलेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ आता जारी करण्यात आला आहे. जसं अमेरिकेने इराणवरती हल्ला केला, इराणने सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात अमेरिकी तळावरती आग लागल्याचं बघायला मिळालं. ती बोगस बियाणं आणि खतांच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि या संदर्भातलीच बातमी येते. बोगस बियाणं आणि खतांचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवरती आलेला आहे. तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. यानंतर नेमकं काय घडतं तर बोगस बियाणांच्या तक्रारी पाहता पुन्हा एकदा तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. नव्या समितीमध्ये तालुका कृषी अधिकारी या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष असणार आहेत. 7 दिवसांच्या आत संबंधित जागेला भेटी देऊन ही समिती तपासणी करून त्याबाबतचा अंतिम अहवाल सादर करणार आहे. तपासणी दरम्यान ज्या कंपनीकडून बोगस बियाणं घेतली आहेत अशा कंपनीचा जबाबदार व्यक्ती हा सुद्धा उपस्थित असणार आहे. कृष्णा आवटी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. कृष्णा, महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल कारण बोगस बियाणं आणि खतांच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अगदी अमित, शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी मांडली आहे. राज्यात बोगस बियाणे आणि खताच्या वाढत्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता पूर्णपणे ऍक्शन मोडवर आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी शेतकऱ्यांची ज्या प्रकारे फसवणूक जी आहे ती रोखण्यासाठी तालुकास्तरीय तक्रार निवारण जे आहे ते यंत्रणेत मोठा बदल करण्यात आलेला आहे. 29 जून 2025 रोजी स्थापन करण्यात आलेली 5 सदस्य तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सरकारने बरखास्त केली असून नवीन समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे. अगदी तालुका कृषी अधिकारी असतील यापूर्वी आणि समितीचे अध्यक्ष उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी होते. त्यामुळे तक्रारीचा निपटारा अधिक जलद आणि स्थानिक पातळीवरती होण्याची अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते आणि सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी ही तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे. अगदी एखाद्या शेतकऱ्याला बोगस बियाणे किंवा खताबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही समिती 7 दिवसांच्या आत संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करणार आणि या तपासणीनंतर अहवाल जो आहे तो तयार करून वरिष्ठांकडे पाठवला जाणार आणि विशेष म्हणजे तपासणी दरम्यान ज्या कंपनीचे बियाणे किंवा खताबाबत तक्रार आहे या कंपनीचा जबाबदार प्रतिनिधी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे एक पारदर्शी कारभार जो आहे तो आपल्याला म्हणावा लागेल तो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमित, बरोबर. कृष्णा, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.